हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. मस्त वातावरण आहे बघा, ते मस्त. तर मग आज मी लवकर उठले जरा. आज 24 तारीख आहे, ऋषाचा बड्डे आहे. आज तिचा बड्डे आहे, तर काल रात्री आम्ही काही एवढं काही केलं नाही. थोडंफार केक वगैरे कट करू शकतो, पण अजून एक केक आणला होता मी. आणि आता ती झोपली आहे, तर तिच्या झोपेतून उठायच्या आधी आपण काहीतरी करूया. ती झोपली आहे मस्तपैकी, शांत झोपली आहे. तर आपण आता मी जरा बलून्स वगैरे आणले होते. तिथे उठायचे आपण सगळे इथे हॉलमध्ये पूर्ण बलून्स करून टाकूया. आणि मग बघू उठल्यानंतर काय करते. हॅलो मित्रांनो, हॅलो. कसे आहात? कशा सर्व? मीट द बड्डे गर्ल. मुलीचा बड्डे आहे, मुलीचा बड्डे आहे. आणि आज आम्ही परत चाललोय त्याच मॉलला, तोच प्लॅन घेऊन टाइम सोबत. जर आज पण खेळलो नाही आम्ही, तर मी परत त्या मॉलला नाही जाणार. आज वीकडे आहे, तर आय थिंक गर्दी कमी असू शकते. आणि ॲक्च्युली आज आम्ही काही जास्त प्लॅन केलेला नाही आहे, कारण माझ्या घरचे येणार आहेत इथे. सगळं बोलते तुम्ही प्लॅन कधीच नाही करत, तुम्ही सारखं असंच बोलता. पण आता आमचे प्लॅनच तशाच. हां, मूड झाला की झोपून जायचं. कधी कधी आम्ही दुपारी जेवतो, झोपतो डायरेक्ट 8-9 वाजता उठतो. आता आळशी आम्ही सांगायचं नव्हतं, पण ठीक आहे. म्हणून आम्हाला असं सगळे जे प्लॅन असतात ते आमचे अनप्लॅनच असतात. तुम्हाला वाटत असतं सरकार कमी बोलतो की काय प्लॅन नव्हतं. पण हेच आहे खरं की आमचे प्लॅन नसतातच. आम्ही आता मूड झालं चला जाऊया, इकडे जाऊया तिकडे जाऊया. आज ऋषाच्या वाढदिवसाच्या निमित्ताला, या वाढदिवसाची लग्नानंतरची पहिला वाढदिवस याचा आठवण म्हणून आपण एक वृक्ष घेणार, एक झाड घेणार. पण मला जे आवडतं ते घ्यायचं. पण तू तुझ्यासाठी घे, मला नकोय. मी तुझ्या ह्याच्यासाठी घेतो. नकोय मला. तुला तुझ्यासाठी नाही घेते कोण. तर आता आम्ही चाललोय बोलिंगला. बघू आम्हाला मिळतं का. वीकडेज आहे तर ऑब्व्हियसली मिळणार. आणि आम्ही आज फार काही करणार नाही आहे. आणि पाऊस पण खूप आहे. आलाच अचानक पाऊस चालू झाला आहे. दरवर्षीचा आहे, माझ्या बड्डेला खूप धोधो पाऊस पडतो. आता थोडासा थांबला आहे पाऊस, पण पाऊस होता सकाळपासून म्हणून आम्ही बाहेर पण नव्हतं पडलं, कारण मला पाऊस नाही आवडत. आय हेट बारिश. तर आता बघू, थोडंसं खाऊ वगैरे काहीतरी जाऊन. आणि घरी लवकर येणार आहे, कारण माझ्या घरचे येतात. आणि मला थोडं बाहेर फिरण्यापेक्षा बड्डेच्या दिवशी मला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला जास्त आवडतो. नाहीतर बाहेर फिरणं तर ते काय मी नंतर कधी पण करू शकते, बट या दिवशी स्पेसिफिकली मला थोडं माझ्या लोकांसोबत टाईम घालवायला जास्त आवडतो. आणि स्पेशली यावर्षी मी इथे आहे. आणि सो मी म्हटलं की चला सगळे लोक इथे येतील. मी विचार केला होता की मी जाईन घरी, पण ठीक आहे, यावर्षी ते लोक इथे येतील. तर बघू, ते पण मी तुम्हाला दाखवेन संध्याकाळी. सो बटन तरी दाबलंय. कुठे दाबले? हो, अच्छा हे मला वाटलं कॅमेरावर कुठचं लावायचं. मला वाटलं. तर आम्ही आता फायनली डायरेक्ट बिना शॉपिंग करून डायरेक्ट पहिला टाइम झालाय. आता बघू, मिळेलच आम्हाला आज, एवढी गर्दी नसेलच.
सो आता आम्हाला एवढी गर्दी आय होप नसेल भाई, आहेत पब्लिक दिसते ती बघ. कुठे गेलास? सो कमी पब्लिक दिसते. आय होप आम्हाला मिळेल. हां काढत नाही त्यामध्ये रिचार्ज करायला पहिला मला. आपला गेम नाही खराब झाला. खराब झाला गेम आपला. गेम नाही खराब झाला आपला. गेम खेळतोय. मला खूप आवडतो हा गेम. फर्स्ट गेम आम्ही थोडासा हे झालं कारण आम्हाला प्रॅक्टिस आमची गेली. आम्ही पहिलं खूप खेळायचो. आम्ही परत अजून एक राऊंड खेळतोय. बघा आता जिंकणारच. 7:30 करायचे. फेल्ड फेल्ड. काय माहिती बॉल अडकतो तिथे. तर म्हणजे लास्टला एकदम 750 असतं आणि खूप टाइम कमी असतो. जे लोक खेळतात त्यांना ऑब्विसली माहीतच असणार. पण त्याच्यामुळे बसवलं नवी आहे. तर आम्ही कधी या VR मध्ये बसलेलो नाही आहे. तर आता फर्स्ट टाइम आम्ही VR मध्ये बसणार. बसणार का पण आधी? दोघं बसणार आहे. नाव कसं नाही हे सगळे आहे. ये क्रेजी वर है ना. तर आम्ही आलो खेळायला. पहिलं जाईन आता रुपयाची आहे. बघू ऋषा कशी खेळते. बघू आता ऋषा कशी खेळते. वाईड अँगलमध्ये घेते. स्मॉल नाही आहे का? हां चलो. गेला 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 गेला. ओ बर्थडे गर्लने कहरच केला. बोल काहीतरी. घे तुझं दे. चल चल. काय बोलली काय माहिती. आवाज नाही येत. इथे गेले 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 गेले. कामाला गेले. तर राहुलची डाई हे काय होतं? मी मुद्दावर हारते. तुझा बड्डे म्हण. ओ तुझा बड्डे म्हणून हारते. आता बघूया परत मारतोय का. चुकीचं पकडतोयस का? हां चुकीचं रॉंग पकडतोय. काहीतरी चुकीचं करतोय. आता तू त्याच्यामध्ये घेशील ना तो डिवाइस. स्टार्ट कर. वा ऋषभ फॉर्म मध्ये आहे बाई. सेंटरमध्ये जातं तुझे सगळे. कसे जाणार? जाणार दाखवतात जा ना पुढे जा ना. त्याला मारायचं तुला लेफ्टने. लेफ्ट साईडने मारायचं तुला. त्याला लेफ्ट लेवलला मारायचं. लेफ्ट राईट काहीच नाही केलं. तू तसा नव्हता पकडायचा. मग तू मे बी असं पकडत होतास असं. सो आता राहुल खेळतोय. त्याची काहीतरी आज कसं झाली गडबड. नाही 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 पडले 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 दोन पडले. नाही तर तो एकदम भारी खेळतो.
बर्थडे म्हणून हिला जिंकून दिलंय मी, अजून काय नाही. एवढा घाणेरडा स्कोर मला कधीच नसतो. चल ये, मागे मागे बोल. तर हिचा बर्थडे होता म्हणून हिला जिंकून दिलंय. बर्थडे होता म्हणून जिंकून दिलं. आणि एवढा डबल डिजिट मध्ये स्कोर माझा कधीच नसतो, कधीच नसतो एवढा डबल डिजिट मध्ये असतो. हिला जिंकून दिलंय मी. मी जिंकली आज आणि मी कधी जिंकत नाही. बर्थडे ना म्हणून तुला जिंकून दिलं, मला जिंकता नाही रे. खरंच स्वतः जिंकले ते. मला टाकायला तर बनवतात. मी किती तर असेच वेस्ट झाले माझे. फर्स्ट टाइम माझा होता हिला तुझं माहिती. आज हिच्या बरोबर सेंटरमध्ये पडत होतं, माझे पडत नव्हते. मी शॉक होते भाई, माझी सगळी एकदम परफेक्ट पडत होते. मजा आली. आणि हा मगाशी ना आम्ही फटाफट ते ह्याच्यामध्ये बसलेलो ना, रोलर कोस्टर मध्ये. हे रोलर कोस्टर नाही, ते VR वाल्यामध्ये आम्ही पहिल्यांदा बसलो होतो. इकडे चल, तिकडे आवाज नाही येत. तर आमचं खेळून मिळून झालेलं आहे. आणि गर्दी बघ ना. मला जबरदस्त वाली भूक लागली. तुला काय बोलायचं? नाही, मी जिंकली आहे, मी खुश आहे. जिंकले तर काय जेवणार नाही. आज जेवायला तसं बिर्याणी आहे, पण बिर्याणी 8-9 वाजता येणार, तोपर्यंत माझ्या ताकद नाही. तर आम्ही आता चाललो प्लेस KFC. तर ॲज युजल आम्ही घेतलेला आहे वेनर्जी स्पेशल बकेट. तुला काय बोलायचं? माझा बड्डे पण स्वतःच्या आवडीचा खातोय हा. नाही, ॲक्च्युली आम्ही जाणार होतो अर्बन तडकामध्ये किंवा पॉपकिट्समध्ये, पण आता मला फोन आला होता की माझे घरचे पोचलेत घरी, त्यामुळे आम्ही आता जुगाडू काम केलं. जे पटापट भेटलं ते आम्ही घेतलं. आता हेच भेटलं पटापट KFC. हॅलो. तर जसं तुम्हाला सांगितलं होतं, खूप घाई गडबडीमध्ये कपा खाल्ला आहे आम्ही. निघालं कारण जे मम्मी पप्पा तिथे पोचलेले आहेत आणि आम्हाला पोचायला दाखवतात 28 मिनटं घरी. तेच पण आम्ही घाईमध्ये निघालो. ठीक आहे. पण ॲक्च्युली जे लोकांचा बर्थडे स्पेसिफिकली असा बारिशमध्ये असतो, ते लोकांना माहितीच आहे की ते लोक कोण, म्हणजे बड्डे पाऊस, बड्डे सेलिब्रेट बाहेर. ज्या लोकांचा बड्डे बारिशमध्ये येतो ना, त्या लोकांना माहितीच असणार की किती पावसात कायच करू शकता तुम्ही बर्थडेसाठी. माझा आला असता तर मी तर लई मजा केली. आणि त्यात वीकडेज आहेत, वीकडे आहे, त्यामुळे कायच करणार. म्हणजे ऑफिसला सुट्टी नाही मिळणार आहे मला, कारण का मी ऑलरेडी सुट्टी घेतली होती. तर आणि खूप काम आहे ऑफिसमध्ये, तर मग मला नाही जमणार सुट्टी घ्यायला, त्यामुळे मी कुठे प्लॅन पण नाही करू शकलो कुठे जायचा. तर मला पावसाळ्यामध्ये माझा बड्डे असल्यामुळे मला फार सेलिब्रेट करायला माझा बड्डे आवडत नाही. ह्याचा बड्डे मार्चमध्ये असतो म्हणून त्याच्या बड्डेला मी फुल तारीख सेमच आहे 24. हां. तर त्याचा बड्डे मार्चमध्ये असतो म्हणून मी त्याच्या बड्डेच्या टायमिंगमध्येच माझी स्वतःची हाऊस करून घेते जी काय मला करायची आहे. कारण का तरी आज असा धोधो पाऊस पडत नाही, पण दरवर्षी खूप धोधो पाऊस पडतो. आणि काल खूप पाऊस पडत होता, त्यामुळे मी असा विचार केला की नाही, आज काही करून फायदा नाही. कारण काल ज्या पद्धतीने पाऊस पडत होता मला असं वाटत होतं आज काहीतरी भरेल वगैरे, कारण फर्स्ट पाऊस पडला इथे मुंबईत यावर्षीचा, आणि कुठेतरी काहीतरी भरत असणार पहिला पाऊस येतात. पण आज काय एवढा पाऊस पडत नाही आहे. सकाळचं मला माहिती नाही, सकाळी थोडा होता पाऊस, आता नाही आहे. पण ठीक आहे, मला नाही आवडत बड्डेच्या दिवशी बाहेर फिरायला, ते पण पावसात. अभी हम घर जाते हैं, मेरे घरवाले आए हैं. जातो फटाफट जातो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो. या मुलाशी लग्न करून बापरे पुण्यच भेटलंय मला. ऍक्च्युली आम्ही आता ज्या रोडने जात होतो ना, त्या रोडने आम्हाला लिटरली 30 मिनिट्स दाखवत होते हा पोचायला. 30 मिनिट्स. ह्याने कुठून तरी रस्ता काढलाय मधून शॉर्टकट. लास्ट टाइम पण आम्ही बाईकवरून आलेलो ना, तेव्हा गेलेलो त्याच रस्त्याने, तेव्हा मला एवढं नोटीस नव्हतं झालं रस्त्याचा टायमिंग. बट आता ह्याने कुठून तरी रस्ता तो नवीन काढलाय, तिथून ना ब्रो 30 मिनिट्स होते. बिलीव्ह नाही करणार, 9 मिनिट्स दाखवत आहे. 9 मिनिट्स. कोण आहे? आणि ना हा नेहमी मला सांगत असतो की नाही, नवीन रस्त्याने जात जावे, नवीन रस्त्याने जात जावे. पण मी सजेस्ट असते की नको, नवीन रस्त्याने कशासाठी जायचं असतं, कारण कधी इमर्जन्सीला ट्रॅफिक असलं, लवकर पोहोचायचं. अरे हिला का बसव या बोल. नवीन रस्त्याने ह्याच्यासाठी जायला लागतं, म्हणजे जायला पाहिजे. भले तुम्ही चुकीचा रस्ता किती 5-10 मिनिटं वेस्ट होतील चुकलं तरी, पण अगर तो रस्ता बरोबर निघाल तुम्हाला एक ऑप्शन भेटतो ना. कधी ट्रॅफिकमध्ये अडकला, इमर्जन्सीमध्ये जायचं आहे, तर दुसरा एक ऑप्शन तुम्हाला भेटतो, इथून आता तिथून जाऊ शकतो. आता तेच झालं. लास्ट टाइम मी ट्राय केलं, आता जवळपास 20-25 मिनटं वाचली ना घरी पोचायला. तेवढा अर्धा तास मम्मी पप्पाने काय केलं असतं. खरंच खूप टाइम वाचला. म्हणजे मला असं झालेलं की आता वाजता 6:30 पावणे 7. पण थोडा रस्ता खराब आहे, तुम्हाला कॅमेरा हलतो त्याने समजत असेल, पण ठीक आहे. टाइम इज इम्पॉर्टंट. खरंच
बरं झालं, आता आम्ही 9 मिनिटात पोचू घरी. फटाफट एकदम. शक्यतो मी थोडं अवॉइड करते नवीन नवीन रस्ते ट्राय करणं, कारण का यू नेव्हर नो. तर पण हे जरा ठीक आहे, अशा टायमिंगला आपण ट्राय करू शकतो नवीन नवीन रस्ते, हो की नाही? होच. माझी सासूबाई इकडे दाखवा, बघा इथे सासूबाई. Happy birthday to you. इंट्रोडक्शन तरी ते दिशा. काय हे माझे मम्मी पप्पा आहेत, ही माझी काकी आहे. काका आलेले नाही आहेत. काका माझे खूप बिझी आहेत. हे घेवा. हे म्हणे भाऊ आहे मोठा पीस. हा आमचा बिर्याणीवाला. हा माझा भाऊ निशिन. हा पहिल्यांदा मुंबईला आलेला आहे. कोण आहे ते तरी बोल. हा माझा मामाचा मुलगा. मोठ्या माझा मामाचा भाऊ मुलगा. आहे. छोटा भाऊ आहे बोल. याच्यातला आम्ही मिनीच्या नंतर ठेवला. हा हे आमच्या घरातलं शेंडेफळ आहे. प्रायोरिटी सेट आहे आमचा. तू का आज पण कॅन्डल फुकली नाही? दाखा का मेनू. माझं पिल्लू मला विश कर. पडलं का? आवडीत नसतं. हा आता ऋषाली राहुलला दिलं पप्पांनी. हा हा माझा नवरा आहे. हा माझा नवरा आहे. हा हा माझा नवरा. सोनी. ए बरोबर ऋषा. सो आम्ही हा आउट्रो आता देतोय, कारण आम्ही विसरलो होतो आउट्रो द्यायला बर्थडेच्या गडबडीमध्ये. त्या दिवशी लेट झाला होता खूप. लेट झाला खूप आम्हाला. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि प्लीज लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल. सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. बोल काहीतरी बोलायचं असेल. ओके बाय.